सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स अरे आपलं कॅन्टीन बंद झालंय कायमचं. काय का पण का ते मला माहिती नाही, पण अम्मा बोलली कॅन्टीन बंद. बंद मतलब बंद. अरे दिसायला दुकान आणि बोल लावतो फुकट. ए गाडी पेलवान चल जा आता कमवशील उगाच जान तुझी. हात लाव समजा तुझ्या जानला गेटवर राडा चालला आहे पोरा लोकचा. हलू नको. काय काय झालंय? कुठे काय झालंय? ते फ्रँकीच्या गाडी आहे ना तिथे पोरा लोक मारामारी करतो आहे. माझ्या कॉलेज मध्ये मारामारी? चल सॅम प्लीज तू कर ना काहीतरी. तुला जमतं लोकांना बोलतं करायला. डोंट वरी करूया आपण काहीतरी. अरे लेकिन मेरा नहीं मन लग रहा है काम करने को, तो मैं क्या करूं? हो अम्मा बरोबर आहे तुमचं, पण पत्र येत नाही म्हणून काम थांबवून कसं चालेल ना? क्यों? मैं क्या किसी की गुलाम हूँ क्या? आणि त्याचं पत्र येत नसेल तर मी काम तरी कुणासाठी करायचं? एक दिवस तो परत येईल या आशेवर मी इतके दिवस इथे कष्ट केले, पण आता तो येणारच नसेल तर मी तरी कशाला राहू इथे? अम्मा पण तो परत येणारच नाही हे कशावरून? मे बी त्याचं ठरलंही असेल परत येण्याचं. हा मग त्याने पत्र पाठवायला पाहिजे ना. मग त्याच्याकडचं संपलं असेल की कदाचित बॅलन्स. बॅलन्स? अरे बँकेचं बॅलन्स. पत्र टाकायला पैसे लागतात ना. हा तर तो पैसे कमवल्यावर पाठवेल की तुम्हाला परत पत्र. हो हो आणि उद्या त्यानं पत्र पाठवलं आणि तुम्ही इथे नसाल तर? अम्मा प्लीज प्लीज कॅन्टीन सोडून नका ना जाऊ. आणि अम्मा एक लक्षात घ्या ना, म्हणजे तुमच्या मुलाला तुमचा इथला पत्ता माहितीये बरोबर ना, पण तो नेमका कुठे आहे तुम्हाला माहिती नाहीये. आणि जर उद्या त्याला वाटलं इथे यावंसं आणि तुम्ही इथे नसाल तर तो तुम्हाला कुठे शोधणार? आणि अम्मा तुम्ही जर गेलात ना तर आमची ही रेणुका आणि तो सम्राट दोघही ना भुकेने कळवळून मरतील. बरोबर आहे पहिचं. एक वेळ यांच्या बुद्धीला खुराक मिळाला नाही तरी चालेल, पण यांच्या शरीराला खुराक जरुरी आहे. प्लीज प्लीज अम्मा नका ना जाऊ कॅन्टीन सोडून प्लीज. एक वेळ तुमचा मुलगा येईपर्यंत तुम्ही मला तुमचा मुलगा समजा ना. काय नको, माझा पोरगा तुझ्यासारखा आतरंगी नाहीये, तो गुणवान आहे, चांगला आहे. मग याला समजा. अहो इम्पोर्टेड आहे, पुण्याचा आहे, पण चांगला आहे. हा अहो याच्यासारखा गुणवान मुलगा अख्ख्या मुंबईत सापडणार नाही. आणि माझ्या पोऱ्यासारखा अख्ख्या जगात सापडणार नाही. किती कौतुक आहे अम्मा तुम्हाला तुमच्या मुलाचं. पण मग असं असताना तो तुम्हाला सोडून का गेला? नशीब फुटकं माझं, आणखी काय असणार दुसरं? असं का म्हणताय अम्मा? येईल ना त्याचं पत्र. 2 महिने झाले एक पण पत्र नाही त्याचं अजून.
अम्मा 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 समजा करो ना. अगं आत्ताच दिवाळी होती तर खूप वर्कलोड असतो ना पोस्टमनना, म्हणून कदाचित. ए तेरे को सेंडी लगाने का है ना तो लालबाग में जाके लगाओ. म्हणे वर्कलोड असेल. जाने दो, मी बघते माझं काय करायचं ते. काय करायचं बरं? एक्सक्यूज मी सर, तुम्ही मला बोलवलं? न बोलवता इकडे यायला ही काय धर्मशाळा आहे का? ऑफकोर्स मी बोलवलं तुम्हाला. सॉरी सर, काय काम होतं? येस, ती रस्टिकेशन वेटिंग लिस्ट लावायची होती. चालेल सर, ऑलरेडी तयार केली आहे, लगेच लावतो. नो, मग आता नव्याने तयार करा. त्यात आणखीन काही नावं ऍड करायची. नो प्रॉब्लेम सर. अहो मी ऑलरेडी 1-2 नावांसाठी जागा ठेवलेलीच आहे प्रिंट आउटवर. गुड गुड गुड. थँक्यू सर. बरं, नाव कोणाचं ऍड करायचं लिस्ट मध्ये? मंगेश पाटणकर आहे ना, मंगेश पाटणकर, त्याचं नाव ऍड करा आणि लगेच नोटीस बोर्डावरती ती लिस्ट लावून टाक. चालेल सर, लगेच लावतो. कुलकर्णी, आणखीन एक काम होतं. हे त्या अम्माचं मॅटर काय? तिने कॅन्टीन का बंद केलंय? तिचा मूड बिनसला ना की कधीही कॅन्टीन बंद करते. हे पहा, तिला म्हणावं ते कॅन्टीन तुझ्या मूड प्रमाणे नाही, कॉलेजच्या रूल प्रमाणे चालेल. सांगितलं सर, पण ते कळायला ती काय प्रोफेशनल कॅटरर नाही ना. खरं तर एवढं मोठं कॉलेज आपलं, त्याचं कॅन्टीन चालवायला एखादा प्रोफेशनल कॅटरर हवा ना. नाही नाही, म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर आपण लगेच नवीन कॅटरर आणू शकतो. नाही म्हणजे तसे माझ्या पाहण्यात आहेत तसे 1-2 चांगले प्रोफेशनल कॅटरर, पण अर्थात तुम्ही म्हणत असाल तर. हा सर. वेल, आपण त्या नवीन कॅटररचं नंतर बघू. तुम्ही त्या आम्हाला एक वॉर्निंग लेटर देऊन टाका. सर, अहो आतापर्यंत पोस्टाने दिवाळीत ग्रीटिंग कार्ड नसतील ना पाठवली, इतकी वॉर्निंग लेटर पाठवलीत आपण तिला. अच्छा, मग ह्या वेळेला वॉर्निंग लेटर नको, तिच्याही नावाचं रस्टिकेशन लेटर लिहा आणि मला आणून द्या. मी स्वतः जाऊन देतो तिला. बघू कशी जुमानत नाही ती. अम्मा, आम्ही सगळ्या मुलांना तुमची उधारी परत करायला लावू. हो, आणि जर कोणी तुम्हाला पैशासाठी त्रास दिला तर आम्ही त्याची सगळी मिळून घेऊ जबाबदारी. आणि तुम्हाला हवं असेल ना तर आम्ही ना अख्खं कॅन्टीन छान रिनोव्हेट करू, एकदम मस्त. एवढंच नाही तर वाटलंच मी सकाळ सकाळ दादरला जाऊन तुमच्यासाठी माल आणून देतो ना, एकदम स्वस्तात. अरे लेकिन क्यों क्यों कर रहे हैं मेरे लिए इतना? कारण अम्मा, आम्हाला विश्वास आहे आज ना उद्या तुमच्या मुलाचं पत्र नक्की येईल. आणि जेव्हा ते पत्र येईल ना तेव्हा आम्हाला सगळ्यांना तुम्ही इकडे हव्यात. तुम्हाला सगळ्यांना माझ्या नशिबावर एवढा विश्वास आहे? नशिबावर नाही अम्मा, तुमच्या पुण्याईवर. आम्हा सगळ्यांना खात्री अम्मा, तुमच्या मुलाचं पत्र नक्की येईल. फक्त तुम्हाला थोडीशी बघावी लागेल वाट. आणि आम्ही सगळे मिळून तुमच्या बरोबर बघू की त्याची वाट. हा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. एक्झॅक्टली. सगळ्यांनी एकत्र मिळून वाट बघितली ना की वेळ पटकन निघतो असं म्हणतात. सो अम्मा, यापुढे तुम्ही एकट्या नाही आहात. आम्ही सगळे तुमच्या बरोबर वाट बघणार आहोत तुमच्या मुलाच्या लेटरची. हा, हे पोरांनो, अरे तुम्ही सगळेजण इथं काय करताय? काल अरे तो प्रिन्सिपल रेस्टिकेशन लेटर घेऊन निघालाय ना इकडंच. काय रस्टिकेशन लेटर? कुणाचं? तुमचं नाही, अम्माचं. हे कॅन्टीन जर कायमचं क्लोज करायचं नसेल ना अम्मा, तर प्रिन्सिपल यायच्या आत ते पटकन ओपन करा. ओपन? अरे कैंटीन तो मैं ओपन कर दूंगी, पर खाने को कौन बनाएगा? का सगळ्यांना लगेच कामावरनं काढून पण टाकलंस? वो काढला नाही, वो सबको छुट्टी दिया ना. झालं, आता तू पण जा त्यांच्या सोबत कायमची सुट्टीवर. नाही, एक आयडिया आहे.
कॅन्टीन सुरू आहे. नाही सर. नाही नाही सर. तुझ्या डोळ्यांना काय मोतीबिंदू झालाय का? तुला सुरू असलेलं कॅन्टीन दिसत नाहीये? दिसतंय सर. मग सकाळी बिल दाखवून माझ्याकडे काय पैसे उकळायला आला होतास का? यू हुलिगन. नाही सर. नाही सर. अम्मा सकाळी म्हटली कॅन्टीन कायमचं बंद केलं म्हणून. सर खरंच सर, शपथ सर, तुम्ही हवं तर विचारा सर. ओके. अम्मा जरा समोसा दे ना. नमस्ते सर, कैसे आप? बहुत दिनों बाद पाय लावला कॅन्टीनला. पाय लावलं नाही, पाय लावायला लागलं. कारण मला असं कळलं की तुम्ही कॅन्टीन कायमचं बंद केलंय. कॅन्टीन बंद ना सर. सर नाही सर, खरंच आज सकाळी कॅन्टीन बंद होतं सर. ते सकाळी सकाळी ते जरा सर जरा देर से खोला. उशिरा कुणाच्या परमिशन? परमिशन नहीं सर, मेरा तबीयत ठीक नहीं था ना. अभी बीमार पड़ने के लिए क्या तुम्हारा परमिशन लेना चाहिए क्या? सर नाही सर, ही खोटं बोलती अम्मा सर. काही आजारी बिमार वगैरे नव्हती. हिने आता जस्ट थोड्या वेळापूर्वी कॅन्टीन उघडलं असेल सर. हो सर. मैं काकू झूठ बोलू रे? पाहिजे तो ये बच्चे लोग को पूछो. मैंने कैंटीन का भी खोला रे. सकाळी. हो हो सकाळी. हो. एक अर्धा तास लेट झाला असेल. ते पण का? कारण अम्माची तब्येत जरा बरी नव्हती सर. सर तुम्ही काय घेणार का? नो, तुम्ही खा, पोटभर खा. रिझल्ट लागेपर्यंत. कारण कोणाला माहिती नंतर तुम्हाला ह्या कॅन्टीन मध्ये खाता येईल की नाही. तुम्हाला लक्षात आहे ना, तुमच्यापैकी एकालाही केटी लागली तर तो रस्टिकेट होईल. तेव्हा आता रिझल्टच्या दिवशी भेटूया. टिल दॅन एन्जॉय युअर फूड. यू होलिगन, तू मला माझ्या कॅबिन मध्ये भेट. सर पण सर सर प्लीज 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 मला चांगले ग्रेड्स मिळू देत. मी पुढच्या वेळी नक्की नक्की खूप चांगला अभ्यास करेन, पण यावेळी जरा सांभाळून घे. आणि मला जर का चांगले ग्रेड्स मिळाले ना तर मी तुला तुझे आवडते मोदक आणि माझी आवडते मँगो बर्फी दोन्हीचा प्रसाद दाखवेन. ओके डन. हा प्लीज, आज रिझल्ट आहे, आज तेवढं सांभाळून घे. मी पुढच्या वेळी रेणुका काय चाललंय? काही नाही, बाप्पाची पूजा करते. ओ पूजा करते. कसली सेटिंग लावतेस? किती मस्का लावतेस बाप्पाला? मग काय करू, आज रिझल्ट आहे ना आपला. ओ अच्छा अच्छा, म्हणून. पण मग तुझ्या रिझल्टचं टेन्शन बाप्पाला का देतेस तू? आणि तसंही बाप्पाना फक्त बुद्धीची देवता आहे, तो फक्त बुद्धीच देतो. ती व्यवस्थित वापरली ना की रिझल्ट चांगलाच लागतो. त्यासाठी परत त्याला कामाला लावायची गरज नसते. सायली अगं, ऍक्च्युली माझा ना एक पेपर जरा अवघड गेलाय म्हणून टेन्शन आलं. तितका पेपर जरी बाप्पाने सांभाळला ना तरी खूप आहे माझ्यासाठी. अच्छा, ए पण सांभाळायचा म्हणजे नेमकं काय करायचं ग? म्हणजे रिझल्ट वरचे ग्रेड्स वगैरे चेंज करायचे का? ए रेणुका नको हा, बाप्पाला अशी ऍडमिनची कामं नको सांगू, तो चिडेल ग. सायली अगं मग काय करू, मला आधीच खूप टेन्शन आलं रिझल्टचं. अगं वेडाबाई, तू टेन्शन घेऊन काही होणार आहे का? रिझल्ट ऑलरेडी लागलाय, तो छापून तयार आहे, तो तसाच राहणार आहे. सो इट्स बेटर टू एक्सेप्ट इट, राईट? ते पण आहेच. Hey girls! Yo, strong girl from Nashik! What up? All good? तुला काय झालंय? मला काय होणार आहे, लातूर एकदम मज्जेत आहे. काय रायगड, माझ्यासाठी प्रसाद वगैरे आणलायस की नाही? प्रसाद
औषध चालेल का? त्याची जास्त गरज वाटते. ओहो, व्हॉट हॅपन? नेव्हर माइंड, मी स्वतःच घेते प्रसाद. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. परी, अगं काय झालं हिला? काय माहिती. अरे हळूहळू, भाग भागे लागल्यासारखा काय खातोयस? तो एक वेळ मागे लागला तर चालेल, पण रिझल्टचा दिवस जेव्हा समोर येतो ना, तेव्हा मला लयच टेन्शन येतं. आणि जेव्हा मला लय टेन्शन येतं ना, तेव्हा मला खूप लागते भूक. आणि तुझं रूममेट त्याचं काय? त्याचं काय? रिझल्ट मिळाला त्याला? अरे बोला कसं नाही मला तो. तुला नेहमी तसं करतो, मला काहीच बोलत नाही. नाही, तो कुठे आहे? काय रिझल्ट? तो त्याच्याकडेच असणार ना. असं काय बोलतो तू? रिझल्ट त्याच्याकडे असणार, त्याला मिळालंय तर माझ्याकडे कसं असणार? सम्राट नीरव कुठे आहे? अच्छा, नीरव कुठे? असं रूमवरच आहे, झोपलाय निवांत. अजून? हो, काल रात्री लेट नाईट उशिरापर्यंत तो बघत होता ना मूवीज, म्हणून. अरे देवा. काय रे? समोसा कुठे? समोसा घ्यायला विसरलोच मी. असं कसं समोसा? तुला हवे समोसे? नको. बरं, दोनच घेऊन ये. 2 समोसे. हाय बनवा, कशी आहेस? मी मस्त. मस्त रा. बारी माणसानं कसं असंच राहावं, हॅपी फ्रेश, ओके नाही? अरे हाय विनीत. येस येस, यू कसा आहेस? गुड, ऑल गुड. गुड, थँक्यू. अरे परी, या बस बस बस. मिस्टर कोल्हापूर, काय म्हणतोस? बरं बरं बरं. आणि हे काय, तू 2च समोसे घेतलेस? हे माझ्या खाण्यावर जायचं नाही आता. अरे तू खा रे, मस्त खा. पहलवान गडी आहेस तू. तुझ्या तब्येतीला ना गरज आहे खाण्याची. परी, तुझी तब्येत बरी आहे ना? तुला भूक लागली? हा, तू घेते का? नाश्ता खाते? घे घे घे. नो 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 नो, नाश्ता नाव. नाश्ता इज आफ्टर रिझल्ट लागल्यावर. काय मस्त दिवस आहे नाही आजचा. अशी छान थंडी पडलीये, गुलाबी गुलाबी असा सूर्य वर उगवलाय. एक मिनिट, तो रोजच उगवतो. पण तुला काय झालंय? तू काय एवढी खुश आहेस आज? आज रिझल्ट आहे ना. रिझल्टच्या दिवशी मी अशीच असते, एकदम खुश. म्हणजे आपल्यातून निघणाऱ्या पॉझिटिव्ह वाईब्स या रिझल्टला लागतात आणि मग रिझल्ट पण पॉझिटिव्ह लागतो. असं पण असते? हो मग, म्हणून तर मी रिझल्टच्या दिवशी अशी हॅपी असते. आजच्या दिवशी नो भांडण, नो हर्टिंग, नो अँग्रिंग. काय सांगते? परी, मग रिझल्टच्या दिवशी तू एवढी हॅपी असते ना, मग तसा ड्रेस पण घालायचा ना, कलरफुल. हे काय घातले? करेक्ट आहे. सम्राट, येस येस, यू आर सो फनी. आहे की नाही? माझ्या दादाने हा मला गिफ्ट केलाय ड्रेस. खूप लकी आहे माझ्यासाठी. दादाने? अरे वा 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 वा. मग तो ट्रक भरून आणले असतील ना ऑप्शन. हा काय ग परी, हा तुला बरा ड्रेस नाही निवडता आला, हा काय निवडलाय दळबद्री. सम्राट, इट्स अ न्यू ट्रेंड बेबी. बेबी? आणि न्यू ट्रेंड काय आहे त्यात? आमच्या गावाकडे शेतात काम करणाऱ्या बायका पुरी पण अशा घालतात ड्रेस.
सिली असं असतं का? बर बर. सम्राट, यू सी, गावातल्या पोरी सुद्धा आता कशा फॅशनेबल राहायला लागल्या आहेत, नाही? फॅशनेबल नाही नाही नाही, त्या बायका घरी घालायला वापरतात हे असे ड्रेस. हा, आणि हे पांढरे पांढरे ना आमच्या इथे दुखवट्याला पण घालतात आणि सगळीकडेच असे घालतात. काय घातले? सम्राट, तू तुला ऑलरेडी रिझल्टचं टेन्शन आलंय की नाही? आलंय की नाही? मग माझी का परीक्षा घेतोय? परी, अगं तो परीक्षा नाही घेते, तुला समजावून सांगतोय. बघ, तिला पण कळलं, तुला कळत नाहीये. अगं परी, असं रिझल्टच्या दिवशी पॉझिटिव्ह राहून ना काही होत नाही. माझं हे सगळं झालंय करून. जो रिझल्ट लागायचा ना तोच लागतो. त्यापेक्षा ना पोटभर खाऊन घे, त्याने सपाटून लागते झोप. हा, नो नो, मला आता नकोय. खाणं आता रिझल्ट लागल्यानंतरच. ठीक आहे बाबा, रिझल्ट नंतर खाऊन घे बस. मग कधी लागणार आहे आपला रिझल्ट?